नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। पश्चिम महाराष्ट्रात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याची दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष नामदेव ढसाळ यांची घोषणा। आणि प्रबोधन महापरिवाराच्या वतीने गेल्या 1 महिन्यापासून सुरू असलेल्या मतदार जनजागृती अभियानाचा समारोप। पश्चिम महाराष्ट्रात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याची घोषणा दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष नामदेव ढसाळ यांनी केली। दलित वर्ग स्वबळावर निवडणुका लढवण्यास सक्षम नसल्यामुळे व दलितांचा विकास व्हावा या उद्देशानेच निवडणूक समझोता म्हणून इतर पक्षांना पाठिंबा देण्याची वेगवेगळी भूमिका घेण्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। काँग्रेस भवनमध्ये झालेल्या निवड मंडळाच्या बैठकीनंतर नामदेव ढसाळ यांची पत्रकार परिषद झाली। यावेळी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, निरीक्षक गेव अवारी, अनंत देशमुख, शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, शरद रणपिसे, कमल व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते। दलित चळवळीला माणूस हा अज्ञानामुळे नेहमी मागे राहिला आहे। निवडणुका लढविण्यासाठी दलित वर्ग सक्षम नसल्यामुळे इतर राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय उरत नाही। दलितांचे प्रश्न सोडविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेंड्याखाली काही जण एकत्र आले। केवळ भुलभुलैया करण्यात आला, मात्र प्रश्न सुटण्यास याचा फारसा काहीच उपयोग झाला नाही। मुंबई, नाशिक, नागपूर या महापालिका निवडणुकीसाठी दलित पॅंथरने महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे। पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पिंपरी, सोलापूर महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे। रामदास आठवले हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होते। राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर त्यांचे का फिसकटले हे सांगता येत नाही। आठवले हे मला गुरु मानतात, त्यामुळे त्यांचे वाईट होऊ नये म्हणून व त्यांनी महायुतीबरोबर येण्याचा आग्रह केल्यामुळे 3 ठिकाणच्या महापालिका निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय दलित पॅंथरने घेतला आहे। पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसची विश्वासार्हता वाटत असल्याचे त्यांना पाठिंबा दिल्याचे ढसाळ यांनी स्पष्ट केले। पाठिंबा देऊन कोणतेही चुकीचे राजकारण केले नसल्याचे त्यांनी सांगितले। दलित पॅंथरने पूर्वी शिवसेनेबरोबर युती केली होती। शिवसेनेने पॅंथरचा भ्रमनिरासही केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागरी वर्गाच्या आशा आकांक्षांना सुरुंग लावण्याचे काम केले आहे। ते मोठे राजकारणी असून त्यांनी नेहमी बाहेरच्या मंडळीचे प्रतिनिधित्व केले आहे, अशी टीकाही ढसाळ यांनी केली। आणि आता मी पुढला निर्णय या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यासाठी इथे आलेलो आहे। पतंगरावजींनी सुतोवाच्य केलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही काँग्रेसच्या बरोबर दलित पॅंथरची मंडळी राहणार आहोत। खरं तर पूर्वाश्रय समाजातनं आलेलो आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतली मंडळी इलेक्शन आणि या सर्व गोष्टींसाठी आम्हाला एक मोठा प्रयास करावा लागतो, कारण समस्त दलित वर्ग, समग्र दलित वर्ग हा स्वतःच्या बळावर हा कधीही विधिमंडळात किंवा संसदेमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टीनं निवडणुकीसाठी सक्षम नाही। आणि म्हणून ज्यांना ही आपली डेस्टिनी संचित, ज्या अस्पृश्य समाजातील कार्यकर्त्यांना वास्तव म्हणून स्वीकारावे वाटते आणि ज्यांना रस्त्यातल्या लढाईच्या सोबत विधिमंडळातली लढाई दलित हिताच्या दृष्टीनं लढणं आवश्यक वाटतं, त्या सर्व मंडळींना अखिल भारतीय पक्षाच्या बरोबर निवडणूक समझोता करावा लागतो। खरं तर काँग्रेस आणि आंबेडकरी चळवळ निवडणुकीच्या विषयीची आपली पाठिंब्याची परिषद आहे।
परंतु आम्ही जो निर्णय घेतला त्याचं कारण स्वतःच्या बळावर दलित समाजाला विधिमंडळात किंवा तत्सम संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करता येत नाही आणि म्हणून राष्ट्रीय पक्षाशी किंवा प्रादेशिक पक्षाशी त्यांना निवडणूक समझोता करावा लागतो. 9 महिन्यानंतर एखादा अपत्य जन्माला येताना मी पाहिलं आहे, परंतु इतकं मोठं अपत्य जन्माला येताना पहिल्यांदाच पाहत आहे, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर केली. पुणे महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याआधीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार हे खासदार सुरेश कलमाडी यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक झाल्याप्रकरणी त्यांच्यावर जाहीर सभेत तोंडसूक घेत आहेत. असे असताना ऐन महापालिकेच्या तोंडावर खासदार सुरेश कलमाडी यांची तिहार तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली. कलमाडी समर्थकांनी पेढे वाटले, फटाके फोडले, तर कलमाडी विरोधकांनी त्यांचा काहीच परिणाम होणार नाही असे सांगितले. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाबद्दल भाष्य करणे चुकीचे आहे. यापूर्वी मी 9 महिन्यानंतर एक लहान अपत्य जन्माला येताना पाहिलं आहे, मात्र 9 महिन्यानंतर इतकं मोठं अपत्य जन्माला आलेलं पहिल्यांदाच पाहिलं आहे, अशी बोचरी टीका करीत पिंपरी चिंचवड प्रमाणे पुण्याचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या असे आवाहन मतदारांना केले. खरोखरीच जे माळी समाजाचे असतील, धनगर समाजाचे असतील किंवा तुमचे कुंभार समाजाचे असतील, न्हावी समाजाचे असतील, अनेक वेगवेगळ्या समाजाचे लोक असतील, त्या लोकांना खरोखरीच त्यांचं ओबीसी मध्ये जे मोडतात त्यांना दाखले मिळायला अडचण आली नाही. जे शेड्यूल कास्टमध्ये चर्मकार, नवबौद्ध, मातंग, खाटीक हे मोडतात त्यांना कुठेही दाखले मिळायला अडचण आलेली नाही. परंतु कुणबीच्या बाबतीमध्ये, कारण एक काळ असा होता जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण नव्हतं तोपर्यंत आमच्या सकट सगळे आम्ही कुणबी नाही असं सांगायचे, परंतु आता मात्र आरक्षण ओबीसीचं निघाल्यापासून बरेचसे आमच्यातले कुणबी व्हायला लागलेले आहेत. ही गोष्ट अर्थात काही जण कुणबी आहेत, विशेषतः विदर्भामध्ये आपण बघितलं किंवा कोकणात जर आपण बघितलं तर कोकणामध्ये कुणबी समाज हा मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळेल. इव्हन विदर्भामध्ये देखील कुणबी समाज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बघायला मिळेल. आणि अधिकाऱ्यांचं जात पडताळणी जे बघतात त्यांचं म्हणणं असं आहे की 1920 पासूनचा पुढचे पुरावे विरावे असे त्यांना त्या ठिकाणी पाहिजेत आणि त्याच्यामुळं हा फटका सर्वच राजकीय पक्षांच्या जे इच्छुक उमेदवार होते त्यांना बसलेला, आमच्यासहित. त्यांना त्या ठिकाणी उभं राहण्याची संधी मिळाली पाहिजे असं माझं त्यावेळेस माझं मत मांडलेलं होतं. पक्ष पातळीवर हा निर्णय घेणार का? आता पक्ष पातळीवर जर उद्याच्याला एवढं कडक केल्यानंतर ऍक्च्युली त्यांचा जर पूर्वी कुणी कुणबीमध्ये असेलच पूर्वीचं रेकॉर्ड आणि त्याला तिथं जात पडताळणीचं प्रमाणपत्र मिळालं तर त्याबद्दलचा निर्णय त्या त्या पक्षाची निवड समिती घेऊ शकते. ठाण्यासारखं काही भूकंप पुण्यात पाहायला मिळेल? नाही, भूकंप वगैरे काही नाहीये. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही खदखदत असतं, ते कधी ना कधी बाहेर त्या ठिकाणी निघत असतं. ते आनंद परांजपेंनी आपली भूमिका स्पष्टपणे मधल्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि आम्ही अजिबात ह्या कामामध्ये जास्तीचं लक्ष देत नाही. आम्ही आपलं पक्षाचं काम, पक्षाची ध्येय धोरणं आणि पक्ष अधिक मजबूत कसा होईल, चांगल्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय कसा होणार नाही ही खबरदारी आम्ही घेत असतो. परंतु त्याच्यातून काही जणांनी इच्छा प्रदर्शित केली तर त्या ठिकाणी त्यांची प्रतिमा जनमानसामध्ये चांगली असेल तर आम्ही त्यांना घेण्याचं आणि बेरजेचं राजकारण करण्याचा जरूर प्रयत्न करतो. एक कंत्राट दिलेलं दाखवावं माहितीच्या अधिकारातनं. आता तुकाराम दिघोळे साहेब आले, त्यांना काही कंत्राट दिलं. काल पुष्पसेन सावंत साहेब आले, कंत्राट दिलं. प्रकाशराव काळे वाजे आले, त्यांना काही कंत्राट दिलं. कितीतरी मी नावं सांगू शकेल. मी सांगितलं ना की ज्यावेळेस कुठल्याही पक्षाला एखाद्यावर आरोप करत असताना कुठलाच मुद्दा राहत नाही त्यावेळेस अशा प्रकारचा मुद्दा त्या ठिकाणी निर्माण केला जातो. आता मध्ये म्हणले पैसे देऊनच त्या ठिकाणी आणले. मी आपल्याला बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला, मी आपला आभारी आहे. अनेक सभा होतात, ज्यावेळेस त्या सभेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते किंवा वक्ते सभेच्या निमित्तानं जातात त्यावेळेस त्यांना माहिती नसतं कोण आलंय कोण गेले. उद्याच्याला मुंडे साहेबांची पण एखादी सभा असेल आणि त्याच्यामध्ये मुंडे साहेबांच्या विरोधकांनी जर तिथल्या महिलांना गुपचूप काही मदत केली
आणि तुमच्यासारख्या लोकांना सांगितलं त्या महिलांना जाऊन विचारा त्यांना कोणी काही दिलं का, आणि तिथं तुम्ही कॅमेरा लावला आणि त्यांनी सांगितलं होय बाया कोणतरी आलो त्यांनी 100 रुपये देऊन गेलं. अहो पण ते कुणी दिले, काय दिले, कशा करता दिले, जर करायचं म्हटलं तर सगळं करता येईल ना. ठाकरेंचा आज वाढदिवस आहे, तुम्ही काय शुभेच्छा काय दिल्या? मी काही माझ्या कामामध्ये सकाळपासून होतो, परंतु बरं झालं माझ्या मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या हातनं समाजाची चांगली सेवा घडावी, त्यांच्या हातनं खरोखरीच महाराष्ट्रामध्ये काहीतरी ठोस असं काम त्यांच्या पक्षाकडनं उभं राहावं. आनंद परांजपेसारखी भेट देणार नाही, अशा पद्धतीनं आता आमच्या इथले सुभाष भोईर गेले त्यावेळेस आम्हाला त्यांना काय विचारत नाही सुभाष भोईरांना तुम्ही त्या ठिकाणी घेऊन गेला. आमच्याकडनं काही झालं तर आम्हाला मात्र सगळीकडनं थोडं बहुत टार्गेट करायचा प्रयत्न होतो का काय कोणास ठाऊक. जरा कलमाडी पुन्हा एकदा बाहेर आले काय तयार असेल, कारण काँग्रेस आता फुल पुन्हा स्विंगमध्ये आले असं त्यांचं दावा होतं की आम्ही पुन्हा रिटेन करू. ठीक आहे ना, त्याच्या संदर्भात कोण बाहेर आलं कोण आत राहिलं हा न्यायालयाचा प्रश्न आहे. त्याच्या संदर्भामध्ये कुणीही वक्तव्य करू शकत नाही, कारण ते त्यांचं त्याच्या संदर्भात नो कॉमेंट्स एवढंच गोष्ट खरी आहे. पण एक गोष्ट मी आतापर्यंत लहानपणापासून बघितलेली होती, साधारण 9 महिन्यांनी एखादं अपत्य बाहेर येतं, परंतु 9 महिन्यांनी एवढं मोठं अपत्य बाहेर आलेलं मी पहिल्यांदाच बघितलं. प्रबोधन महापरिवाराच्या वतीने 1 महिन्यापासून सुरू असलेल्या मतदार जनजागृती अभियानाचा समारोप मतदार जनजागृती यात्रेने करण्यात आला. सुज्ञपणे मतदान करू, लोकशाहीची नौका तारू, मागील 5 वर्षाचे कार्य आठवा, हक्काचा नगरसेवक मनपात पाठवा, 1 तास मतदानाचा, 5 वर्षाच्या विकासाचा अशा प्रकारचे फलक हातात घेऊन प्रबोधन महापरिवाराच्या वतीने मतदान जागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला शुक्रवार पेठेतील अलंग आळी येथून सुरुवात झाली. सोन्या मारुती चौकामार्गे कापडगंज, गोविंद हलवाई चौक, कस्तुरे चौक, मिठगंज, गवळी आळी, फुलवाला चौक, पानघंटी चौक, जैन मंदिरामार्गे अलंग आळी येथे समारोप झाला. या रॅलीमध्ये प्रभाग क्रमांक 49 मधील लहान मुले, नागरिक व महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता. महिनाभर चाललेल्या या जनजागृती अभियानामध्ये विविध ठिकाणी पथनाट्ये सादर करण्यात आली. या पथनाट्याच्या माध्यमातून आपले मत किती महत्वाचे आहे, कोणालाही आपले मत विकू नका, त्याची किंमत स्वतः ओळखा व मतदान अवश्य करा अशा प्रकारचे संदेश देण्यात आले. तसेच विविध ठिकाणी 1 लाख पत्रकांचे वाटपही करण्यात आले. हे पथनाट्य राजराणा ग्रुपच्या वतीने सादर करण्यात आले. या रॅलीच्या प्रारंभी हे पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच रॅली मार्गावरही प्रत्येक ठिकाणी या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या मतदार जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन प्रबोधन महापरिवाराच्या संस्थापक मिलिंद काची यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष राम तोरकडी, धनंजय भिलारे, युवराज काची, विलास सांडभोर, शंकर कटके, विशाल हिंगमिरे, श्रीकांत कोमकर, प्रबोधन महिला आघाडीच्या कोमल मलजी, सीमा काची यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले होते. सावनी सुरसंगीत संस्थेच्या वतीने प्रस्तुत झाकीर हुसेन आणि शिवकुमार शर्मा यांच्या जुगलबंदीला पुणेकर रसिकांनी भरभरून दाद दिली. संतूरवर कौशल्याने लहरी निर्माण करून जणू श्रोत्यांच्या मनाच्या तारा छेडण्याचे पंडित शिवकुमार शर्मा यांचे कसब आणि आपल्या बोटांच्या अजोड ललित्याने रसिकांना तल्लीन करत अस्तित्वच विसरायला भाग पाडणारे झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाने रसिकांवर मोहिनी घातली. सुरुवातीला सुरू जुळवण्यात पंडित शिवकुमार दंग होते. त्या दरम्यान उमटणाऱ्या सुरांचाही रसिकांनी शांत बसून लाभ घेतला. ते काम पूर्ण झाल्यावर मैफिलीला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी आवर्जून सांगितले की पुण्यात असल्यामुळेच सूर जुळवीत आहे असे सांगण्याचीही गरज मला वाटली नाही. पुणेकर तेवढे रसिक आहेत. झाकीर यांची तबला वादनाची अफलातून क्षमता अनुभवताना पुणेकर रसिक अक्षरशः हरवून गेले. त्यांच्या वादनातील वैविध्य, सहजता, नैसर्गिकता जाणवत होती. झाकीर यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता, हावभाव यामुळे गणेश कला क्रीडा मंदिरातील वातावरणही एक प्रकारची आल्हाददायकता आली होती. राग आणि तालाची अनोखी जुगलबंदी सादर करताना झाकीर शिवकुमार द्वयांनी आपली असामान्यत्व मैफिलीतून वारंवार सिद्ध केले. दरम्यान शिवकुमार आपल्या निवेदनामध्ये म्हणाले, 50 वर्षापूर्वी आपल्याकडे संगीत मैफिलीत टाळ्यांऐवजी वाह उस्ताद वाह, क्या बात है, आफरीन अशी दाद मिळत असे. आपल्याकडे खास शब्द असताना टाळ्यांचा आधार
देणार कशाला, त्यावर झाकीरजींनी रसिकांकडे पाहत तोंडावर बोट ठेवून स्मित केले. त्यावर प्रेक्षागृह निखळ हास्यात बुडाले. पुणे महापालिकेच्या महापौर निधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा प्रतिष्ठानने केला आहे. महापौर मोहनसिंग राजपाल यांनी स्वतःच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नावाने लाखो रुपये बँकेतून काढून महापौर निधीची उधळपट्टी केली असल्याचे समोर आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र धावडे यांनी या माहितीच्या अधिकारातून घेतलेल्या माहितीतून हा प्रकार उघडकीस आणला आहे. पुणे महापालिकेच्या वतीने महापौरांसाठी दरवर्षी ठराविक रकमेची महापौर निधी म्हणून अंदाजपत्रकात तरतूद केली जाते. त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बचत खाते काढून देण्यात आले आहे. 5 जून 2010 ते 1 ऑक्टोबर 2011 या कालावधीत महापौर मोहनसिंग राजपाल यांनी स्वतःच्या नावाने कोणत्याही सबळ कारणाशिवाय 5 लाख रुपये काढले आहेत. विशेष म्हणजे महापौर कार्यालयातील स्वीय सचिव भगवान पंचमुख यांच्या नावाने 5,78,000 रुपयांच्या बेरर चेकने पैसे काढले आहेत. त्याचप्रमाणे अन्य 5 सेवकांच्या नावाने 3,70,000 रुपयांची रक्कम बँकेतून काढली आहे. महापौर निधीतून मदत मिळावी यासाठी कोणत्याही गरजूंनी महापौरांकडे मागणी केलेली नाही. असे असतानाही विविध संस्था आणि व्यक्तींनी लाखो रुपयांची खिरापत दिली आहे. या खर्चावर नियंत्रण नसल्याने मोहनसिंग राजपाल यांच्या काळात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या उधळपट्टीची चौकशी करावी अशी मागणी महापालिका आयुक्त महेश पाठक यांच्याकडे धावडे यांनी केली आहे. पुणे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 75 गटांसाठी 597 तर 150 जणांच्या जागांसाठी 1,644 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या गटांमधून राष्ट्रवादीकडून एकाच उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या गटातील स्थानिक नेत्यांशी चर्चा करून जवळपास सर्व गटातील अंतिम उमेदवार आजच निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका येत्या 7 फेब्रुवारीला होणार आहेत. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून मंगळवारपासून उमेदवारी अर्जाची छाननी करून वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी 1 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. राष्ट्रवादीच्या माघारीच्या मुदतीसाठी वाट पाहणार नसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने येत्या 2 दिवसातच विविध पद्धतीने प्रचारास सुरुवात करण्यात येणार आहे असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हवेली तालुक्यातील एकूण 10 गट आणि 20 गणासाठी आज दिनांक 23/1/2012 रोजी 87 व्यक्तींनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत आणि गणासाठी एकूण 149 व्यक्तींनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दाखल करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयानं जी मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये ज्यांनी काय आपले प्रस्ताव दाखल केले त्यांनी त्याची पावती सादर केली आहे. अशा नामनिर्देशनबरोबर जाती प्रमाणपत्र आणि त्याची पावती घेऊन तशी नामनिर्देशनपत्र दाखल केलेली आहेत. छाननीपर्यंत किंवा दिलेल्या मुदतीत जर त्यांनी CVC म्हणजे कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हजर केली तर ते अर्ज व्हॅलिड ठरतील. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या फोटोग्राफी विभागाच्या वतीने फोटो सिंक या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
हे छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक 23 ते 25 जानेवारी दरम्यान महाविद्यालयाच्या लोअर रिक्रिएशन हॉलमध्ये आयोजित केले आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल शिधळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. निसर्ग व वन्यजीवन व्यक्तिचित्रे, भारतीय सण, अमृत रचना आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी काढलेल्या 250हून अधिक छायाचित्रांच्या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे. छायाचित्रण आणि मथळ्याची स्पर्धा, शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, छायाचित्रणाशी संबंधित खेळ, मास कम्युनिकेशन आणि मीडिया या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 25 जानेवारी पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.